जर आवाज येत नसेल, तर पुन्हा एकदा रिजॉइन व्हायला हरकत नाहीये. सुरुवात करणार आहोत. सुखावह बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. साधी मांडी. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. करणार आहोत. एक ओमचा उच्चार. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया प्रार्थनेकरिता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलणार आहोत. सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ छद्मात्रवाचा. गमो पंथ आनंद या राघवाचा. मनानेच आपल्या इष्ट देवतेला वंदन करायचं आहे. आपण आजपासून एका नवीन साधनेला सुरुवात करत आहोत आणि त्यासाठी आपल्या इष्ट देवतेचं आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत. मनोमन वंदन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करायचं. मस्त वंदन. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली भूक आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आणि अलगद डोळे उघडायचे. नजर आपली समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. खूप खूप स्वागत आहे. जे नवीन साधक आहेत त्यांना वेलकम आणि जुन्या साधकांना सुद्धा वेलकम. हरिओम सगळ्यांना. बरं, आता आपण आपली ओळख करून घेणारच आहोत. तर त्याआधी मी माझी ओळख करून देते. माझा आवाज गेलाय ना प्रत्येकापर्यंत? आता मी माझी ओळख करून देते तुम्हाला. माझं नाव योगिता सत्पाळ. हरिओम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी डोंबिवली येथे राहते. माझा टीचर ट्रेनिंग डिप्लोमा म्हणजे हा जो कोर्स आहे हा घंटाळी मित्र आणि 2017 मध्ये मी कम्प्लीट केला आणि त्यानंतर 2021 मध्ये MA योगशास्त्र ही पदवी मी कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी येथून, पण ती सुद्धा घंटाळी मित्र मंडळातूनच मी ही पदवी संपादन केली आहे. तसं आता बघायला गेलं तर मी या मंडळाशी संलग्न आहे. तिथे जी काही ऍक्टिव्हिटीज होतात तिथे आमचं काम सुरूच असतं. ऍज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे. एकूण 15 वर्षाचा मला अनुभव आहे या क्षेत्राचा सुद्धा. पण 2017 मध्ये जसं योग या क्षेत्राकडे म्हणजे वळले मी अपघातानेच म्हणावं लागेल. पण त्यामुळे तिथली रुची वाढली, थोडंसं इंटरेस्ट. आणि आपण जेव्हा आपण योग करायला बसतो तर हा जो प्रवास आहे आपला तो आपोआप आपण थोडंसं आध्यात्मिक म्हणजे अध्यात्मिकतेकडे आपण थोडंसं जातो. कारण की आपल्याला योग मुळातच हे शिकवतं की आपल्याला शरीराबरोबर आपल्या मनाचं सुद्धा आपल्याला संतुलन राखायचं आहे. म्हणून थोडंसं आपण तिकडे त्या साईडला झुकतो आणि आणि आपल्या शरीरासोबत आपल्या मनाचा सुद्धा तेवढाच विकास होत असतो. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख.
आपल्या वर्गाचं स्वरूप काय असणार आहे, आपण कशा प्रकारची साधना शिकणार आहोत, हे तर आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी मला तुम्ही तुमची सगळ्यांची ओळख करून द्या. तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने हा वर्ग तुम्ही जॉइन केलेला आहात, हे सगळं तुम्ही मला आता सांगा. आणि जर काही व्याधी असतील तर त्याही सांगा. कारण की पुढे आपल्याला साधना करताना समजा काही कॉन्ट्राइंडिक्शन असतील तर ते आपल्याला क्लिअरपणे सांगता येतील. ठीक आहे. तर अजून एक महत्वाचं म्हणजे हा माईक जो मी लावलाय आता, तर माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय, पण तुमचे कुणाचेच आवाज माझ्यापर्यंत जात नाही. मग जेव्हा जर तुम्हाला आपण वर्ग घेत असताना, साधना करत असताना जर काही तुम्हाला अडचण आली किंवा काही कळलं नाही, तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. किंवा जर व्हिडिओ आपला ऑन असेल, तर तुम्ही मला एखादा इशारा करा. मग मी तो माईक काढेल आणि मग आपलं जे काही क्वेरी आहे ती सॉल्व्ह करता येईल. तर आता मी हा माईक काढतेय आणि तुम्ही सगळ्यांनी मला तुमची थोडक्यात ओळख करून द्या. हा पहिल्या दिवसामध्येच आपली थोडंसं इंटरॅक्शन होतं सगळ्यांसोबत आपलं. त्यामुळे ही संधी कोणीही सोडू नका. तर मी आता सगळ्यांना अनम्यूट करतेय. तुम्ही प्रत्येकाने अनम्यूट होऊन बोलू शकता. बोलू शकता का तुम्ही? हॅलो. हरिओम. हरिओम. हा. माझं नाव मिनल उमेश चौगुले. ओके. कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे? ऍक्च्युली मॅडम मी योगा ट्रेनर होते. अच्छा. ओके. सेकंड डिलिव्हरी नंतर माझं थोडं स्किप झालेलं आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही आधी केलेलं आहे? हो, मी महाराष्ट्र मंडळ तर्फे केलं होतं. ओके. म्हणजे हा मला असं वाटतं 3 महिन्याचा असतो ना डिप्लोमा? हो, डिप्लोमा 8 महिन्यांचा होता. 8 महिन्यांचा. बरोबर. ओके ओके. स्वागत आहे तुमचं. म्हणजे तुम्हाला थोडाफार बॅकग्राऊंड माहिती आहे? हो, जनरल माहिती आहे. ओके ओके. खूप खूप स्वागत आहे. तुमची हेल्पच होणार आहे पुढे आपल्या वर्गामध्ये. म्हणजे जर काही वेगवेगळी आसनं दाखवायची असतील तर नक्कीच तुम्हाला पण त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल. हरिओम. हो, खूप स्वागत आहे. हरिओम. थँक्यू. काही व्याधी वगैरे म्हणजे काही नाही. डिलिव्हरीला किती वर्ष झाले? सेकंड डिलिव्हरी? 2.5 वर्ष झाले. अच्छा. मग ठीक आहे, करू शकतो. हरिओम. स्वागत आहे. नेक्स्ट प्लीज. यावेळेला आपल्या बरोबर एक छोटीशी ताई सुद्धा आहे. अन्वेषा ना? ओके. हा. अनम्यूट हो बाळा. माझं नाव आहे अन्वेषा शेंडे. मी आहे पुणे महाराष्ट्र कडून. मला एवढं मराठी बोलता येत नाही कारण की मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकले, म्हणून जर माझं जरा अनक्लिअर असेल मराठी नो प्रॉब्लेम. आणि म्हणून जॉईन झाली या क्लासला, कारण की मला माझी उंची वाढवायची आहे. अरे वा. माझी थोडीशी उंची कमी आहे माझ्या मुलांपेक्षा, जे माझ्या क्लासमध्ये आहेत. माझी ओके. थोडीशी उंची कमी आहे त्यांच्यापेक्षा, म्हणून मला ती उंची वाढवायची आहे. अरे वा. व्हेरी गुड. खूप खूप स्वागत आहे. आपण तुझी उंची नक्की वाढवूया हा. बरं, तू कितवीला आहेस? मी आता 6वीला आहे. 6वीला आहेस. अरे वा. व्हेरी गुड. स्वागत आहे तुझं. वेलकम. थँक्यू. आता नेक्स्ट प्लीज. आता बाळा तू म्यूट होऊ शकतेस हा अन्वेषा. हा. नेक्स्ट मला असं वाटतं राजश्री ताई दिसत आहेत इथे. नमस्कार, माझं नाव राजश्री अविनाश मुरादे. मी टिटवाळा ईस्ट इकडून आहे. आणि योगा मी अगोदर करत होते, पण खूप वर्षांनी आता मी परत जॉईन होणार आहे, म्हणून मी तुमचा क्लास जॉईन केला. अरे वा. खूप खूप स्वागत आहे. काही म्हणजे बीपी वगैरेचा कुठला त्रास आहे का? काय नाही, फक्त ऍसिडिटी वगैरे आहे. अच्छा. आणि थोडस म्हणजे आपण संधिवात बोलतो तसं थोडस आहे. अच्छा अच्छा. ओके ओके. संधिवाताचा त्रास आहे. हा, संधिवात. ठीक आहे. आपण पुढे आपल्याला काही मुद्रा शिकायच्या, त्याच्यामध्ये तो त्रास कमी होऊ शकतो. हरि स्वागत आहे. तुम्ही आता म्यूट होऊ शकता. नेक्स्ट विवो म्हणून नाव आहे. हा, तुम्ही बोलू शकता. हरिओम. हॅलो. हा. मी सोनाली ब्राह्मणकर. मी नाशिक मधून जॉईन केलंय. मी नाशिकला राहते.
अच्छा, हरिओम. हरिओम. कुठल्या उद्देश म्हणजे आपलं असंच हेल्दी आहात? हो, मी मी स्वतः योगा ट्रेनर आहे. वाह! मी ग्रेट. नाशिकला जे योग विद्याधाम आहे, विश्वासराव मंडलिक हां, सरांचं. मंडलिकांचं. हो, सरांचं बरोबर. हो. तिथून मी योग शिक्षक केलंय. अच्छा. त्याच्या त्याच्यानंतर मी QCI लेव्हल 2 क्लिअर केलीये वॉव! ग्रेट. आयुष मंत्रालयाचं. वाह! वाह! ग्रेट. मी पण आता योग थेरपिस्टची जी लेव्हल 6 आहे, ती मी सध्या करत आहे, YCBची. म्हणजे पहिलं ते QCI होतं. आता त्यांनी नाव चेंज केलंय आणि ते YCB केलंय. म्हणजे आयुष मंत्रालयाचं ते जे आहे ते स्टँडर्डायझेशन आहे. हां. ओके. म्हणजे आता ती मी लेव्हल हो, मी नाशिकमध्ये काही दिवस ॲज अ पर्सनल ट्रेनर म्हणून काम करायचे. पण ओके. सेकंड प्रेग्नन्सी नंतर माझा ऑलमोस्ट 4 वर्षाचा ब्रेक लागला आणि लॉकडाऊन पण लागलं आणि सेकंड प्रेग्नन्सी माझी लॉकडाऊन मधलीच आहे. ओके, ओके. अच्छा. म्हणजे या आपल्या वर्गामध्ये बरेचसे योगा ट्रेनर आहेत, ज्यांना माहिती आहे ऑलरेडी. गुड, हां गुड. आणि आता कसं ते पूर्ण आता थोडं कॉन्फिडन्स आणि पुन्हा बॉडीला स्वतःला सगळे आसनं करण्यासाठी प्रॅक्टिस हवी. ओके. खूप खूप स्वागत आहे. आपण नक्कीच धन्यवाद. या संधीचा फायदा करूया. म्हणजे काही ॲडव्हान्स आसनं आहेत, ती आपण नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करूया. कारण की आत्तापर्यंतच्या ज्या बॅचेस होत्या त्याच्यामध्ये सगळे नवीन होते. म्हणजे हो. प्रत्येक कुणाला योगाचं बॅकग्राऊंड नसा नव्हतं. त्यामुळे ते शिकवताना मला अगदी साधी आसनं शिकवावी लागायची. पण आता खूप चांगली संधी आहे. तुम्हाला सगळ्यांना योगाचं ऑलरेडी बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. हो, मला तुमच्याकडून जर मदत झाली ना, की पुन्हा मी माझं स्टार्ट करू शकेल, तर मला फार आनंद होईल. शुअर, शुअर. नक्की, नक्की. करून मी. जे काही तुम्हाला मदत लागेल ती मी नक्की करेन. हरिओम. हो. खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्यूट होऊ शकता. कविताताई. या आपल्या खूप जुन्या साधक आहेत, ज्या कंटिन्यू आपल्या म्हणजे या दुर्वा एज्युकेशन बरोबर आहेत. तर ताई तुम्ही थोडक्यात तुमची ओळख करून द्या. हां, अनम्यूट होऊन हां. मला विचारताय का? हो, हो. तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मला तुम्ही माहिती आहात, पण या बाकीच्यांना माहिती नाही आहेत म्हणून. मी कविता वाठारे पुण्याहून आहे. मी रिटायर्ड आहे. आय एम गोइंग टुवर्ड्स 60 आणि पुढचे जे चॅलेंजेस आहेत, मला शुगर आहे, थायरॉइड आहे. ते पुढचे चॅलेंजेस मला सोपे करण्यासाठी मी योगिताताईंबरोबर गेले 2 महिने आहे कंटिन्युअस आणि आय होप मी अजून पुढे पण तशीच राहीन त्यांच्याबरोबर. शुअरली. ज्याच्यामुळे मला मनःशांती मिळते आणि माझा 1 तास तरी का होईना सुखाचा जातो म्हणायला काही हरकत नाही. स्ट्रेचेसमुळे थोडा त्रास होतो. पण मला जे शवासन वगैरे तुम्ही जे करून घेता किंवा तुम्ही जे आसनं करताना सांगता ते खूप चांगलं आहे. म्हणजे मला फार आवडले ते. तर आवडतं मला तुमच्याबरोबर असायला. स्वागत आहे. थँक यू. तुम्हाला काहीतरी नवीन पण शिकायला भेटेल कारण की बरेचसे जे आहेत ते आपले योगा ट्रेनर ज्यांनी आधी मी कामं मी केली आहेत. मी पण योगा खूप वर्ष करते, पण मी ट्रेनिंग घेतलं नव्हतं. ते प्रॉपर ट्रेनिंग मी तुमच्याकडनं घेतलं. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं पद्मसाधना वगैरे हे फॉलो करत होते. बरोबर. त्यांना फॉलो करत होते मी बरीच वर्ष. पण आता एक प्रॉपर ट्रेनिंग जे असतं ते मला तुमच्याकडनं मिळाले. त्यामुळे ते नक्कीच उपयोगी असेल. फक्त सूर्यनमस्कार करताना मी अजूनही प्रॉपर तुम्ही ज्या स्टेप सांगता तसं करत नाही. म्हणजे जे हनुवटी आणि छाती टेकून मग वरती ते जे त्यानंतर जे भुजंगासन येतं, ती जी भुजंगासनाच्या आधीची स्टेप आहे मला जमत नाही. मला जी सवय लागली आहे सूर्यनमस्काराची ती त्या चुकीच्या ह्याच्याने मी अजूनही करते. ओके. ठीक आहे. पण ॲज अ तुमचं वयाच्या ह्याच्याप्रमाणे आणि आपली फिजिकली म्हणजे फ्लेक्सिबिलिटी किंवा आपल्याला थोड्याशा मर्यादा येतात काही हो. एका सर्टन एज नंतर. पण त्या मानाने तुम्ही खूपच छान करताय. तर खूप खूप स्वागत आहे आणि मला खूपच आनंद होतोय, की आपण खूप छान आपला या महिन्याचा ग्रुप तयार झालेला आहे. तर आता हो, हो. तुम्ही आता म्यूट होऊ शकता. ओके. आता मी माझं माईक इथे लावतीये, जेणेकरून माझा आवाज स्पष्ट तुमच्यापर्यंत जाईल. जर काही अडचण असेल किंवा काही समजलं नाही, तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आता आपल्याला सगळ्यांना तर तुम्हाला माहितीच आहे, की आपण सगळेच योगाचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे तुम्हाला योग साधना म्हणजे काय किंवा याचा उगम कुठून झाला हे प्रत्येकाला माहितीच आहे.
कारण की ती आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे. तर मुनी पतंजलींनी म्हणजे हा जो योग होता, जो विविध ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये जो विखुरलेला होता, तो योग मुनी पतंजलीने कंपाईल केला आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. आणि ज्याला आपण पातंजल योगसूत्र असं म्हणतो. तर ह्या पातंजल योगसूत्रामध्ये एकूण 4 पाद आहेत, हे आपल्याला माहिती आहे का? पहिला पाद आहे समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि त्याच्यानंतर येतो कैवल्यपाद. तर पूर्वीच्या काळी असं समजलं जायचं की योग म्हणजे कैवल्य, मोक्ष. मोक्ष प्राप्तीचा एखादा मार्ग म्हणजे योग, असं पूर्वीच्या काळी त्याचं एक उद्देश होता. पण आता सध्या तो उद्देश चेंज झालेला आहे, कारण की आपण आधुनिक युगामध्ये आपल्याला एवढा स्ट्रेस आहे, आपल्याला म्हणजे आपण खूप स्पर्धा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावरती थोडंसं आपल्याला शांती मिळावी किंवा थोडासा आपल्याला बॅलन्स साधता यावा, आपलं फोकस चांगलं व्हावं, म्हणून सध्या योग हे आता आत्ताच्या काळामध्ये योगाचं हे उद्दिष्ट महत्वाचं मानलं जातं. तर ह्या मुनी पतंजलीने जो आपल्याला अष्टांग योग सांगितला, त्याच्यामधल्या दुसऱ्या पादामध्ये म्हणजे साधन पादामध्ये त्यांनी आपल्याला हा अष्टांग योग सांगितलेला आहे. तर त्याच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा ह्या 8 पायऱ्या आहेत. तर त्याच्यामधले यम, नियम जे आहेत हे आपल्याला सामाजिक जीवन जगत असताना काय आपल्याला फॉलो करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला स्वतःचा वैयक्तिक विकास कसा करावा, हे आपल्याला यम आणि नियम सांगतात. त्याच्यानंतर येतो आसन. आसनांसंबंधी मुनी पतंजलींनी 3 महत्वाची सूत्र सांगितलेली आहेत. पहिलं सूत्र म्हणजेच काय, आणि हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे. पहिलं सूत्र म्हणजे स्थिर सुखमासनम. म्हणजे ज्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिरता वाटते, आपल्याला स्वतःला स्टेबल वाटतं. अन्वेषा, जर तुला काही समजलं नाही, कारण की फ्लो मध्ये मी खूप मराठी बोलतेय, जर एखादं काही समजलं नाही तर मला चॅटबॉक्स मध्ये सांग, मग मी तुला ते इंग्लिश मध्ये सांग. ठीक आहे? तर स्थिर सुखमासनम म्हणजेच आपण जो बॉडी पोश्चर घेऊ तिथे आपल्याला स्टेबल वाटलं पाहिजे किंवा स्थिर वाटलं पाहिजे, हे आपल्याला त्यांनी पहिलं सूत्र सांगितलंय. दुसरं म्हणजे प्रयत्न शैथिल्य. म्हणजे जास्त प्रयत्न किंवा अट्टाहास फोर्सफुली न करता अगदी सावकाश यथाशक्ती आपल्या शरीराचं लिमिटेशन्स, मर्यादा ओळखून त्याप्रमाणे आसनं करायचं. आणि ततो द्वंद्वानी भिदान, म्हणजे जर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप जर प्रत्येक आसनं केली तर आपल्याला सुख दुःख किंवा जय पराजय अशी जे काही द्वंद्व असतात आपल्या जीवनामधले, द्वंद्व म्हणजे आपल्याला सतत ज्या भावना येत असतात ना, तर त्या थोडंसं येणं कमी होतं. आपण थोडंसं बॅलन्स राहतो आपल्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्तरावर, म्हणजे फिजिकल आणि मेंटल लेवलवरती आपल्याला थोडासा बॅलन्स साधता येतो. तर हे झालं आपलं आत्ताचं योगाबद्दलचं उद्दिष्ट किंवा जे काही आपण म्हणू एम किंवा व्हॉटएव्हर जे आपल्याला योग्य वाटेल किंवा ज्या उद्देशाने आपण हा वर्ग जॉईन केलाय, तर हे त्याच्याबद्दल थोडक्यात माझं हे म्हणणं होतं. ऍक्च्युली काय होतं, आपलं जेव्हा आपल्याला काहीतरी रोग होतो तेव्हा आपण योगकडे वळतो. तर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच बघा, आपण लहान मुलांना जन्म झाल्यानंतर आपण त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारच्या लसी देतो, बरोबर? किंवा कोविडमध्ये सुद्धा आपण वॅक्सिनेशन प्रत्येकाने घेतलं. आपण तेव्हा असा विचार नाही केला की मला तो कोविड होईल आणि मग मी वॅक्सिनेशन घेईन. तर तसंच हे योग साधनेचं सुद्धा आहे. जेव्हा आपण फिजिकली फिट असू आणि तेव्हापासून जर आपण योग करायला सुरुवात केलं तर नक्कीच आपल्याला पुढे जे काही आजार येणार असतील तर त्याची ती तीव्रता सुद्धा कमी होते किंवा कदाचित आपल्याला तो आजार होणार सुद्धा नाही. म्हणून योग हा आत्तापासून आपण सुरू करूया. तसं दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आमचा हाच म्हणजे एम आहे की हा प्रत्येक तळागाळापर्यंत गेला पाहिजे आणि योगाचा प्रसार प्रचार हा केला गेला पाहिजे. तर तुमच्या सानिध्यामध्ये असणारे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमचे नातेवाईक यांना जरूर सांगा की आपण हा योग हा आपल्या आता सध्याच्या घडीला का महत्वाचा आहे. तर ही झाली आपली योगा संबंधीची माहिती. आपल्या वर्गाची जी रूपरेषा आहे किंवा स्ट्रक्चर आहे हे कसं असेल बघा. सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी घेतो, कपालभाती. तर त्याच्या आधी कपालभाती ही पुन्हा एकदा ऍडव्हान्स कृती आहे, म्हणून आपण 4 ते 5 दिवस आधी श्वसन मार्ग शुद्धी एकेका नागपुडीने घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण करतो त्राटक, नेत्र शुद्धी. त्राटकामध्ये आपण इथे तुम्हाला समोर ओमची प्रतिमा दिसेल, जसं मगाशी सुरुवातीला होती तर ती प्रतिमा दिसेल. त्या प्रतिमेचं आपल्याला उघड्या डोळ्यांनी एकदा निरीक्षण करायचं आहे.
ज्याला आपण बहिर्त्राटक म्हणतो. आणि त्यानंतर तीच प्रतिमा बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा, त्याला आपण अंतर्त्राटक म्हणतो. आणि त्यानंतर आपण करतो ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असतो, अकार लांबवलेला. त्याच्यानंतर दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला, अकार आणि मकार समसम प्रमाणातला. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला, अचं प्रमाण हे कमी असतं आणि मचं प्रमाण हे जास्त असतं. आणि चौथा उच्चार जो अतिशय महत्वाचा तो म्हणजेच मानसिक उच्चार. म्हणजे इथे आपल्याला वाणीने कुठलाही शब्द बोलायचा नाहीये, मनातल्या मनात आपल्याला हा उच्चार करायचा असतो. जेव्हा आपण हा उच्चार करतो तेव्हा आपलं आपोआप आपण स्वतःशी कनेक्ट होतो, शरीराकडून मनाकडे नेणारा हा प्रवास. तर अशी ही आहे आपली थोडीशी रूपरेषा. आणि त्याच्यानंतर प्रार्थना आणि मग काही मुद्रा आपल्याला करायच्या असतात, नमन मुद्रा. आणि मग आपण लुझनिंग एक्सरसाइज 4-5 दिवस थोड्याशा जास्त घेतो. ते यासाठी की आपले जे जॉईंट्स आहेत म्हणजे आपल्या मनगटामध्ये, हातांच्या बोटांमध्ये, पायाच्या बोटांमध्ये, अँकलमध्ये, गुडघ्यांमध्ये सगळीकडे आपले जे जॉईंट्स आहेत हे जॉईंट सुरुवातीला जास्त मोकळे झाले पाहिजेत. ते जेव्हा मोकळे होतील तेव्हा आसनं करायला आपल्याला सोपं जाईल. म्हणून आपण कुठलंही आसन शिकण्याच्या आधी प्रत्येक स्थितीमधलं एखादा तरी सूक्ष्म व्यायाम आपण करतो, लुझनिंग एक्सरसाइज आपण करतो आणि मग आपण आसनांकडे वळतो. दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण प्राणायामाला सुरुवात करतो. त्याच्या आधी आपण काही इक्वल ब्रीदिंग आहे किंवा दीर्घ श्वसनाची काही आवर्तनं, सेक्शनल ब्रीदिंग म्हणजे विभागीय श्वसन ही आपण सुरुवातीला काही दिवस घेतो आणि मग आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतो. कारण की पहिले 2 आठवडे जे आहे त्याच्यामध्ये काही बेसिक आसनं, काही ॲडव्हान्स आसनं आपण शिकतो आणि मग आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतो. आणि मग अशीच आपली पुढे अशी ही साधना 1 महिन्याची पूर्णपणे कंप्लीट होते. हे प्रत्येकाला लक्षात आलंय. आणि योगा संबंधीची जी काही माहिती असेल किंवा ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील किंवा ओंकार साधना आपण का करतो, ती का करावी, या सगळ्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती पाठवली जाईल. इथे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त पहिला जो दिवस असतो तोच मला जास्त बोलावं लागतं या सगळ्या संबंधीमध्ये. कारण की त्याच्यानंतर मग आपला फ्लो मध्ये आपला वर्ग छानपैकी चालू होतो. त्या सगळ्या ज्या बेसिक इन्फॉर्मेशन आहेत त्या मला पहिल्या दिवशी द्याव्याच लागतात. तर आता आपण थोडंसं वळूया आपल्या साधनेकडे. तर श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. आता बरेचसे ज्यांना योगाबद्दल माहिती आहे तर त्यांना माहिती आहे. फक्त आता अन्वेषाताई हिच्यासाठी ही कदाचित सूचना असेल किंवा आपण सगळ्यांनीच ही फॉलो करायची आहे. तर आपला नॉर्मल जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तर ही क्रिया आपण कशा प्रकारे करतो. बघा आता आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवा, डावा हात आपल्या गुडघ्यावर ठेवा. आता श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. बरोबर. श्वास घेताना पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. तर ही आहे आपली आयडियल ब्रीदिंग पॅटर्न. श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतमध्ये गेलं पाहिजे. तर ह्या आपल्याला आपण जेव्हा आपल्या श्वासाकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा आपोआप आपलं म्हणजे आपलं जे मन आहे ते शांत व्हायला मदत होते. म्हणजे एक ब्रीदिंग अवेअरनेस जर आपल्याला सतत असेल ना तर आपोआप आपण आपलं मन शांत होतं किंवा जी काही खळबळ चालू असते ती थोडीशी आटोक्यामध्ये येण्याचा म्हणजे ती थोडीशी आटोक्यात येते. म्हणून नेहमी ब्रीदिंग अवेअरनेस हा आपल्याला जरूर असावा. ठीक आहे. हे मी यासाठी घेतलं की आता आपल्याला पुढचं श्वसन मार्ग शुद्धी बघायची आहे. श्वसन मार्ग शुद्धी करताना जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तो आपल्याला फोर्सफुली सोडायचा असतो. तर हे कसं करायचं ते मी तुम्हाला आधी दाखवते. आपण एकेका नाकपुडीने सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. तर उजवा हाताचा जो अंगठा आहे त्याच्याने उजवी नाकपुडी बंद करायची. बरं. आता अजून एक सूचना म्हणजे अशी की जेव्हा मी तुम्हाला डेमो दाखवेन तर आता तुम्हाला बऱ्याचशा जणांना माहिती असेलच की कशी आसनं करायची. पण तरी सुद्धा जेव्हा मी तुम्हाला एखादं नवीन आसन दाखवेल त्यावेळेला ते बघून घ्या की कशा प्रकारे मी करतेय आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण एकत्रित करणारच आहोत. त्यामुळे हे एक थोडंसं लक्षात ठेवायचं. आणि दुसरं म्हणजे आपला कॅमेरा एक व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. म्हणजे आपल्याला चारही स्थितीमध्ये आपल्याला
बैठक स्थितीमध्ये आसन करायचं आहे, दंड स्थिती म्हणजे उभं राहून आसनं करायची आहेत, पाठीवर पडून आसनं करायची आहेत आणि त्याच्यानंतर पोटावर पडून सुद्धा आसनं करायची. तर ह्या चारही स्थितीमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसले पाहिजेत. या प्रकारे आपला कॅमेरा जो आहे हा ऍडजस्ट करून ठेवायचा, म्हणजे मला तुम्हाला बघणं सोपं जाईल. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. श्वसन मार्ग शुद्धीमध्ये आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना तो ऍक्टिव्हली सोडायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे आणि तो सोडताना आपल्याला पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. या प्रकारे म्हणजे एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. श्वास घेताना पोट बाहेर येतं आणि श्वास सोडताना आपल्याला फोर्सफुली सोडताना थोडासा आतमध्ये पोट आपल्याला खेचायचं. या प्रकारे. तर ही श्वसन मार्ग शुद्धी करताना समजा आपल्याला सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल किंवा प्रचंड प्रमाणात डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतो की समजा म्हणजे श्वसन मार्ग शुद्धीमध्ये आपल्या श्वसन जो मार्ग आहे म्हणजे आपल्या नाकाच्या मध्ये ज्या काही कॅव्हिटीज किंवा ज्या पोकळ्या असतात त्या आधी आपण पूर्णपणे त्या बाहेर काढतो, म्हणजे तो मार्ग आपला मोकळा होतो, आपला श्वास मोकळा होतो. म्हणून आपली जी बैठक आहे ती अजून स्थिर होते. म्हणून आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी घेतो, त्याच्यानंतर नेत्रशुद्धी, मग वाणी शुद्धी आणि मग चित्तशुद्धी. चित्तशुद्धी म्हणजे प्रार्थना, ती पण मी इथे तुम्हाला शेअर करणार आहे. आज पहिला दिवस होता, गुरुवार आहे, म्हणून आपण गुरुर् ब्रह्मा ही प्रार्थना घेतली. पण आपली जी प्रार्थना आहे ही ओंकार स्वरूप अशी प्रार्थना आहे, ती मी तुम्हाला नंतर दाखवणार आहेच. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या असतात. दोन्ही हातांचे कप करायचे, म्हणजे आपली पाचही बोटं जी आहेत ही जुळलेली. हा बरोबर, ही 5 बोटं जुळलेली आणि हाताचे कप म्हणजे थोडासा खोलगट भाग होतो आणि ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. ही झाली आपली द्रोण मुद्रा. बरोबर, दोन्ही हातांचे कप करायचे आणि ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. ही झाली आपली द्रोण मुद्रा. आता जेव्हा आपण द्रोण मुद्रेमध्ये बसतो तेव्हा नकळत आपण हात असे ताठ ठेवतो. तर तसं न करता आपल्याला अगदी रिलॅक्स बसायचंय. हाताची जी कोपरं आहेत आपली ती आपल्या शरीराच्या जवळ असतील. या प्रकारे पाठीचा कणा मात्र आपल्याला सरळ ठेवायचा, जाणीवपूर्वक सरळ. मान मध्यभागी. ही झाली आपली द्रोण मुद्रा. आता मी साधी बैठक घातलेली आहे. उद्यापासून आपण पद्मासन किंवा स्वस्तिकासन, जे पद्मासनाच्या आधीचं सोपं आसन आहे ते आपण शिकणार आहोत. ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा, म्हणजे आपला अंगठा आणि आपलं पहिलं बोट यांचा एकमेकांना बरोबर हलकासा स्पर्श. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. आता ही मुद्रा, आता ही छोटीशी ताई आहे ना, तिच्यासाठी तर लाभदायक आहेच, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्या मोठ्या माणसांसाठी सुद्धा लाभदायक आहे. कारण की या मुद्रेमुळे आपण आपलं मन जे आहे हे केंद्रित करायला शिकतो. थोडस मन आपलं शांत होतं, आपली जी निर्णय क्षमता किंवा आपला फोकस जो आहे हा सुधारतो. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा. म्हणजेच काय, ज्ञान त्याच्या नावातच त्याचे लाभ किंवा त्याचा अर्थ दिसतो. ज्याच्याने आपल्याला ज्ञान प्राप्ती होते किंवा ज्याच्याने आपल्याला शांतता मिळते, अशी ही ज्ञान मुद्रा. ठीक आहे. ही मुद्रा करताना पुन्हा आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील आणि तीनही बोट, दोन्ही हातांची तीनही बोट अर्धवट मिटलेली. पुन्हा एकदा इथे सुद्धा आपले हाताची जी दोन कोपरं आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ असतील. ठीक आहे. ही ज्ञान मुद्रा समजली आपल्याला प्रत्येकाला. त्याच्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. तर ही कशी केली जाते हेही आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर श्वसन मार्ग शुद्धीकडे बघूया. नमन मुद्रा करताना आपल्याला दोन्ही हात जे आहेत हे असे जुळून घ्यायचे. बरोबर, आणि हाताची जी कोपरं आहेत ही आपली जमिनीला समांतर असतील. जुळलेले हात आपल्या छातीपाशी. बरोबर, आणि मग हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपलं हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतो. बरोबर, आणि त्यानंतर नमन मुद्रा म्हणजेच काय, तर आपल्याला सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळ जमिनीवर
हाताची कोपरं जमिनीवर. एक लीन भाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये असतो. आपण आपली जी कोणी आद्य देवता आहे तिच्या समोर आपण नतमस्तक होतो. बरं, आता हे करत असताना अजून एकदा दाखवते. सावकाश वरती या, सावकाश वर या. आता मी पुन्हा क्रॉस होऊन दाखवते, तेव्हा बघून घ्या. जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा आपल्याला आपल्या सीटचा भाग न उचलता पुढे झुकायचे. सीटचा भाग न उचलता पुढे झुकायचे या प्रकारे. आणि मग उलट चाल करताना पुन्हा हळूहळू आपलं कपाळ, जोडलेले हात वरती आणि मग क्रमाक्रमाने पुन्हा छाती. ठीक आहे, ही झाली आपली नमन मुद्रा. आता ही नमन मुद्रा आपल्याला साधनेच्या सुरुवातीला आणि शेवटी अशा दोन्ही प्रकारे करायची आहे. ठीक आहे. बरं, आता आपण श्वसन मार्ग शुद्धी बघून घेऊया कशी केली जाते आणि मग आपण पूर्ण आपल्या वर्गाला सुरुवात करणार. बरं, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी जी नाकपुडी आहे म्हणजे राईट नॉसिल ही अलगद बंद करायची, जेंटली प्रेस. आणि डाव्या हाताच्या 2 बोटांची चिमूट करायची. डावी जी नाकपुडी आहे म्हणजे आपली लेफ्ट नॉसिल आहे ती थोडीशी अशी वर उचलायची आणि डाव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. या प्रकारे थोडीशी पुढे येऊन दाखवू का म्हणजे लक्षात येईल. एक सहज श्वास भरून घ्यायचा, पोट आपलं बाहेर आलं आणि श्वास सोडताना तो फोर्सफुली सोडायचा आणि पोट थोडस आतल्या बाजूला ढकलायचं. ठीक आहे. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या हाताची चिमूट करायची, उजवी नाकपुडी किंचितशी वर उचलायची आणि एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. या प्रकारे. ठीक आहे, हे कळलंय हे टेक्निक कसं करायचं आहे ते. अन्वेषा तुला समजलं कारण की तू नवीन आहेस. ओके, गुड, व्हेरी गुड. चला मग आता आपण सुरुवात करूया. त्याच्या आधी ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार तेही तुम्हाला दाखवते कसे करायचे आणि मग आपण आपला पूर्ण वर्ग सुरू करूया. बरं, जेव्हा आपण ओमचे उच्चार करतो तेव्हा आपल्याला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची असते, करेक्ट. आणि मग ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. पहिला जो उच्चार आहे हा आपला उच्च पट्टीतला असतो म्हणजे अकार जो आहे हा मोठा असतो आणि मकार छोटा असतो. दाखवते करून. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार अ. आपला पहिला उच्चार. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समप्रमाण म्हणजे 50-50%. बघा, दुसरा उच्चार करून दाखवते. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडायचा. तिसरा उच्चार हा मकार लांबवले. अचं प्रमाण हे 20% असतं आणि मचं प्रमाण हे 80% असतं. हा उच्चार बघून घेऊया कसा केला जातो. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार आणि चौथा उच्चार हा मानसिक. याला कुठलंही प्रमाण नाही. ठीक आहे, हे प्रत्येकाला कळलंय. आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. व्हेरी गुड. आता इथे मी तुम्हाला आपली जी प्रार्थना आहे ही शेअर करते. हे तुम्हाला मी ग्रुपवरती सुद्धा पाठवेलच.
एक मिनिट थोडस. ही आहे आपल्या वर्गाची प्रार्थना जी आपण सुरुवातीला म्हणतो आणि त्यानंतर हा शांतीपाठ जो आपण शेवटी बोलतो. त्या दोन्ही प्रार्थना मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन आणि त्याचबरोबर जेव्हा आपण प्राणायामाला सुरुवात करू तेव्हा हा प्राणायामाचा श्लोक सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला जाईल. चला आता सुरुवात करूया. साधी बैठक घालायची आहे. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, दोन्ही हातांचे कप करायचे, पाचही बोटं जुळलेली आणि ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची आहेत. बरोबर. पाठीचा कणा आपला सरळ असेल, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटलेले, ब्रीदिंग अवेअरनेस, श्वासाची जाणीव, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, gently smile on your face, करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. क्लोज युअर राईट नॉझल, युअर राईट हँड. डाव्या हाताच्या दोन बोटांची चिमूट करायची आणि डावी नाकपुडी थोडीशी वर उचलायची आहे आणि डावीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2, एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3, एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 4 आणि द लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 5. दोन्ही हात गुडघ्यांवर घेऊन यायचे. आपलं लक्ष डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजव्या हाताच्या दोन बोटांची चिमूट करायची आहे. उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलायची आहे. उजव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1, पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2, एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना हातमध्ये हलकासा झटका. 3, अशा अजून 2 कृती करायच्या आहेत. करून घेऊया आपल्या आपण. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3, 4, 5. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. उजव्या नाकपुडीतला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि आता सावकाश डोळे उघडायचे. समोर स्क्रीनवर आपल्याला जी ओमची प्रतिमा दिसतीये ती आपली उघड्या डोळ्यांनी आपल्याला तिचं निरीक्षण करायचं आहे. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, तो संपूर्ण तपशील आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे.
अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप असा हा ओम, त्रिगुणातीत कालातीत ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. अ, उ आणि म आणि वरची चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिरेत्राट. अलगद डोळे बंद करायचे आहेत आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न, आपल्या आयब्रो सेंटर मध्ये ही ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असं ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये म्हणजेच आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण करतोय नेत्रशुद्धी ओंकार साधना. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही आणि एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. उच्च पट्टीतला आकार लांबवलेला उच्चार. दुसरा उच्चार करूया. अकार आणि मकार समसम प्रमाणात. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओम. चेहरा शांत. तिसरा उच्चार मकार लांबवलेला. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओम. चौथा उच्चार हा मानसिक असेल, त्याला कोणतंही प्रमाण नाही. मनातल्या मनात हा उच्चार करायचा आहे. त्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार मनातल्या मनात. शरीराकडून मनाकडे येणार असा हा मानसिक उच्चार. दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसत आहेच, पण शक्यतो डोळे बंद करून माझ्या मागोमाग आपण ही बोला. दोन्ही हात जोडलेले सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. डोळे उघडलेले असतील तर ते अलगद मिटून घ्या. योगी जन नित्य नियमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असतो. आणि आता करूया नमन मुद्रा. आपले जोडलेले जे हात आहेत
ते डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. हळूहळू हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीमध्ये स्थिरता भाग न उचलता पुढे झुकण्याचा प्रयत्न. संपूर्ण लीनभाव आणि भक्तिभाव आपल्या मनामध्ये आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ओमचे आशीर्वाद घेत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया आणि जोडलेले हात पुन्हा खाली येतील. आपलं कपाळ नाकाला आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या छातीपाशी दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. पामी आणि निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हरी. त्राटक जी साधना आहे ही आपण नेहमी घेत नाही. आपण आठवड्यातून एकदाच घेतो कारण की याच्यामध्ये बराच वेळ जातो. म्हणून आपण फक्त आठवड्यातून एकदाच ही कृती करतो. दोन्ही पाय समोर. आता बैठक स्थितीमध्ये विश्रांती कशी असते बघून घ्या. जेव्हा आपण कुठलंही आसन करतो तर त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला विश्रांती घ्यायची असते, रिलॅक्स व्हायचं आणि मग आपण आसन करायची. तर ही बैठक स्थितीमध्ये विश्रांती बघा. दोन्ही पायांमध्ये अँकल घ्यायचं छानपैकी. दोन्ही हात जे आहेत हे मागे ठेवायचे आणि मान मागे सैल सोडायची आणि ब्रीथिंग अवेअरनेस जाणीव आपल्या श्वासाची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. आज आपण थोडस आपल्या पायांची आणि हातांची लुजनिंग एक्सरसाइज करू कारण की ऑलरेडी आता आपली वेळ पण झालेली आहे आणि उद्यापासून मात्र आपला व्यवस्थित वर्ग जो आहे हा सुरू होणार आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या आपल्या जवळ, म्हणजे आपल्या पाठीचा कणा तर सरळ ताठ राहतो. बघा या. कुठे पण आपल्याला असं पोक काढून बसायचं नाहीये किंवा असं मागे रेलून नाही बसायचं. अगदी छानपैकी सरळ बसायचं. आता आपल्या दोन्ही पायांची पाचही जी बोटं आहेत ती सेपरेट करायची. अशी लांब न्यायची आणि त्यांना ताण द्यायचा. पूर्णपणे ताण. सेपरेट. बरोबर. छान. आणि रिलॅक्स. पुन्हा मध्यभागी. हा बरोबर. पुन्हा एकदा ताण देऊया. आपल्या पाचही बोटांना जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. ताण ताण आणि मग रिलॅक्स. मध्यभागी. अजून एकदा ताण देऊया. आपली पाचही बोट आपल्याला सेपरेट करायची आहे. जास्तीत जास्त आपल्याला ती स्ट्रेच करायची आहे. बरोबर. आणि मग रिलॅक्स. रिलॅक्स. आता आपल्याला आपल्या पायाचे जे दोन अंगठे आहेत ते सुरुवातीला फोल्ड करायचे आणि मग त्याच्यावर 4 बोट. हा फक्त आपल्या बोटांमध्ये हालचाल होतीये. बरोबर. आता पुन्हा ओपन करा. आता 4 बोट फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवा. बरोबर. ओपन करा. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट. ओपन करूया. 4 बोट फोल्ड करायचे आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. आणि रिलॅक्स. रिलॅक्स. आता अँकल पासून 2 पावलं जी आहेत ही स्वतःकडे एकदा खेचून घ्यायची. आपल्या स्वतःकडे खेचून घ्यायची. अँकल पासून पावलं स्वतःकडे खेचायची आणि मग खाली जमिनीकडे. बरोबर. वर स्वतःकडे खेचायची. जेव्हा आपण अँकल पासून आपलं पाऊल स्वतःकडे खेचतो तेव्हा आपल्या अँकलच्या इथे, आपल्या पोटरीच्या इथे आणि गुडघ्याच्या इथे बघा एक छान असा प्रेशर येतोय. आणि जेव्हा आपण आपलं पाऊल जमिनीकडे ताणतो जमिनीच्या दिशेने, बरोबर, तेव्हा अँकल, गुडघा आणि आपले काफ मसल तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष. बरोबर. सावकाश वर घेऊया. स्वतःकडे खेचूया. पावलं वर खेचायची आणि मग खाली जमिनीकडे. बरोबर. छान. वर खाली. वर. बरोबर करताय. खाली.
छान. या सगळ्या सोप्या कृती आहेत पण त्या आपल्याला खूप सारा फायदा देतात. तर पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. बरोबर. रोटेशन क्लॉकवाईज राईट टू लेफ्ट. करेक्ट. 1 2 3 बरोबर करताय. 4 आणि 5 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे लेफ्ट टू राईट. 1 बरोबर. 2 3 4 आणि 5 परफेक्ट. मध्यभागी येऊन थांबायचं. आता आपल्या उजवा जो पाय आहे तो असा फोल्ड करायचा थोडासा आणि आपल्या हातांची बोटं जी आहेत ती अशी एकमेकांमध्ये गुंफायची, इंटरलॉक करायची. बरोबर. आणि आता ही पकड जी आहे ही आपल्या उजव्या पायाच्या मांडीच्या खाली, आपल्या हाताची पकड उजव्या पायाच्या मांडीच्या खाली करायची. बरोबर. बरोबर. आणि आता उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त असा फोल्ड करायचा. बरोबर. आणि मग सरळ फोल्ड सरळ फोल्ड सरळ. बरोबर. फोल्ड सरळ. छान. पुन्हा उजवा पाय आता फोल्ड करूया आणि आता रोटेशन, आपल्या पूर्ण पायाचं रोटेशन मोठं सर्कल करायचा. 1 राईट टू लेफ्ट क्लॉकवाईज. 2 बरोबर. छान. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5 छान. सावकाश पाय सरळ, उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आणि आता हीच कृती डाव्या बाजूला. पुन्हा आपल्या हातांची बोटे इंटरलॉक करायची आणि ती हाताची पकड आपल्या डाव्या पायाच्या मांडीच्या खाली. बरोबर. डावा पाय फोल्ड करूया आणि सरळ. करेक्ट. फोल्ड सरळ फोल्ड सरळ फोल्ड सरळ. छान. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि रोटेशन क्लॉकवाईज मोठं वरती. 1 डाव्या पायाचा मोठं वरती करा. 2 3 4 5 विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5 सावकाश डावा पाय खाली. थोड्या वेळ विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. रिलॅक्स. आणि आता साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात समोर. बरोबर. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे जे आहेत आपले हे सिलिंगच्या दिशेने आहेत. बरोबर. बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता हात फोल्ड करायचे. सरळ फोल्ड सरळ फोल्ड सरळ फोल्ड सरळ. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एकदम स्ट्रेट. हा. आणि आता हात फोल्ड सरळ. 1 फोल्ड सरळ. 2 हात फोल्ड सरळ. 3 फोल्ड सरळ. 4 बरोबर फोल्ड सरळ. 5 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ जाऊ दे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. करेक्ट. आणि हात फोल्ड सरळ फोल्ड सरळ. 2 फोल्ड सरळ. 3 फोल्ड सरळ. 4 फोल्ड सरळ. 5 पुन्हा सावकाश दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर द्रोणमध्ये हाताचं कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर. बरोबर. डोळे अंगात मिटून घेऊया. Gently close your eyes. चेहरा अगदी शांत. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आपली जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची. तिथे झालेला किंचितसा बदल त्याचा आपला आपण मागोवा घ्यायचा. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र म्हणजेच आपल्याला सेल्फ एक्सपिरियन्स मिळतो जो आपल्यालाच कळतो.
एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. पाठीचा कणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही माहिती ऐकली त्या संपूर्ण माहितीचा एक मागोवा घ्यायचा आहे. आपण आज काय काय नवीन पाहिलं. आपण द्रोण मुद्रा, त्याचबरोबर आपण ज्ञान मुद्रा, या सगळ्या मुद्रांचा मनातल्या मनात मागोवा, नमन मुद्रा, त्याचबरोबर आपण श्वसन मार्गशुद्धी पाहिली. सगळ्याचा मनातल्या मनात एक छोटासा मागोवा घ्यायचा आहे. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आणि मी आता अंक काउंट करीन त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि अंक काउंट करेन त्याचप्रमाणे आपल्याला श्वास सोडायचा आहे. तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. चेहरा शांत, डोळे मिटलेले तसेच. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, बॉडी अवेअरनेस. आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या देहाचं निरीक्षण. From your toes to your center of the head, body awareness. दोन्ही पाय, तिथले मसल्स, तिथले जॉइंट्स, काफ मसल्स, नी मसल्स, आपले गुडघे शिथिल. पाठीचा कणा सरळ आहे आणि तोही शिथिल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. ब्रीदिंग अवेअरनेस, जाणीव श्वासाची. मी श्वास घेताना या निसर्गातली, सृष्टीतली सकारात्मकता, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, म्हणजे सगळे ताणतणाव, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मनातल्या मनात आपण स्वतःलाच एक धन्यवाद द्यायचा आहे की आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग साधना निवडलेली आहे आणि ती आपण यथाशक्ती नियमित करणार आहोत. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांच्या आशीर्वादाने आपण ह्या योग साधनेला आजपासून सुरुवात केलेली आहे आणि ती आपण अशीच कायम ठेवणार आहोत. भाव आपल्या मनामध्ये करूया. एक ओंकार, एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार.
त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि माझ्या मागोमाग आपण ही बोला शांतपणे. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांची शांती हो. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. नमन मुद्रा करायची आपल्याला आणि हळूहळू कमरेतून पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात आणि आपलं कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता संपूर्ण साधना ही आपण ओमला समर्पित करत आहोत. एक शरणागत भाव आणि हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. हस्तमर्दन पाणी आणि नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवू. खूप खूप धन्यवाद. बरं, आता आपल्या वर्गाचं स्वरूप हे प्रत्येक इन्स्टिट्यूटचं वेगवेगळं असतं. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूट मधून आधी शिकलेला असाल तर त्यांची शिकवण्याची पद्धत आणि मी शिकवण्याची पद्धत ही थोडीशी वेगवेगळी असते, कारण की प्रत्येकाचं ते एक वेगळेपण असतं. मग जर तुम्हाला काही नवीन माहिती असेल तर तुम्ही जरूर माझ्याबरोबर शेअर करा. आपण त्या प्रकारे साधना घेऊ शकतो, कारण की आपले बरेचसे योग ऑलरेडी केलेली साधक आहेत, म्हणून मी ही खास तुमच्यासाठी ही सूचना दिलेली आहे. तर आता आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 5 वाजता. आता काही कुणाला अडचण आहे का? काही समजलं नाही असं? ओके, नाही समजलं. सगळे हुशार आहेत आपले. चला, आता आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 5 वाजता आणि आपल्याला सगळ्या वर्गाची रेकॉर्डिंग आहे हे मिळणार आहे, पण फक्त ते शेवटी आपला वर्गाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला पूर्ण महिन्याचं रेकॉर्डिंग मिळेल. आपण प्रत्येक दिवशी कुठलंही रेकॉर्डिंग पाठवत नाही, शेवटच्या दिवशी पाठवतो. ठीक आहे? चला, हरिओम, गुड नाईट. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.